आज आपल्याबरोबर ज्येष्ठ पत्रकार तसेच सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले दापोली विधानसभेतले सन्माननीय शेट्टे साहेब, विकासजी शेट्टे साहेब आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की दापोली विधानसभेत जे उमेदवार उभे आहेत त्यामध्ये योगेश कदम हे शिवसेनाकडून आहेत, तर संजय कदम हे उबाटा गटाकडून आहेत. तर त्यामध्ये जय पराजय कशा पद्धतीने होऊ शकतो, आपल्याकडे काय त्याबद्दल लेखाजोखा आहे? बघा, मंडणगड, दापोली आणि खेड विधानसभा मतदारसंघ 1952 पासून या मतदारसंघामध्ये सुरुवातीला काँग्रेस, त्यानंतर आमचे सकपाळ साहेब मंडणगडचे एकमेव आमदार झाले, ते निवडून आले. मात्र त्यानंतर सूर्यकांत दळवींनी या मतदारसंघात शिवसेनेमार्फत प्रवेश केला आणि जवळजवळ 25 वर्ष ते आमदार राहिले. त्यांच्या शेवटच्या कारकिर्दीत सुद्धा शिवसैनिक 75,000 मतं शिवसेनेकडे होती आणि म्हणून शिवसेनेचा धनुष्यबाणी निशाणी किंवा शिवसेनेचा विचार तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे. दरम्यानच्या काळात हा विधानसभा मतदारसंघ आपल्याला मिळावा म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीकडून प्रयत्न झाला आणि काँग्रेस राष्ट्रवादीने एकत्रित मिळून संजय कदम यांना उमेदवारी दिली. खरं तर त्यावेळेला जर शिवसेनेच्या मतामध्ये विभागणी झाली नसती, म्हणजे त्यावेळेला भाजपने स्वतंत्र उमेदवार उभा केला, त्याला 14,000 मतं मिळाली. RPIने उमेदवार उभा केला, त्याला 8,000 मतं मिळाली. बसपाने उमेदवार उभा केला, त्याला 4,000 मते मिळाली. मनसेने उमेदवार उभा केला, त्याला 5,000 मते मिळाली. आणि शिवाय अपक्ष म्हणून जे धाडवे उभे राहिले, ज्यांची निशाणी रिक्षा होती, त्यांनी सामाजिक लेवलला जवळजवळ 12,000 मतं घेतली. म्हणजे शिवसेनेच्या मूळ मतांमध्ये 75,000 मतांमध्ये विभागणी झाली आणि म्हणूनच केवळ त्यावेळेला संजय कदमना संधी मिळाली आणि ते 5,000-6,000च्या मताने निवडून आले. पण त्यानंतर पुन्हा योगेश कदमनी रामदासभाई कदमांच्या मार्गदर्शनाखाली हा मतदारसंघ बांधणी सुरू केली आणि 2019ची निवडणूक लढवली. त्यामध्ये त्याने जवळजवळ शिवसेनेचं मतदान 95,000 पर्यंत नेलं. अर्थात संजय कदम देखील काही कमी पडले नाहीत, पण ते सुद्धा 81-82,000 पर्यंत गेले आणि तरी शिवसेनेचा जो मतदार आहे तो कायम राहिला आणि म्हणून शिवसेनेची या मतदारसंघावरची आजचीही पकड तशीच आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. दरम्यानच्या काळात आपण 2-2.5 वर्षाच्या कालावधीपूर्वी ज्या वेळेला सरकार कोसळलं आणि शिवसेनेमध्ये 2 गट झाले, त्यातला एक गट शिंदेबरोबर गेला आणि दुसरा मूळ उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर गेला. त्यावेळेला योगेश कदम आमदार होते, पण योगेश कदमांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे आणि आपल्या या मतदारसंघाचा विकास व्हायला हवा असेल तर निश्चितपणानं आपण सत्तेत गेलं पाहिजे आणि एकनाथ शिंदे सत्ता स्थापन करणार याची चाहूल त्यांना लागली आणि म्हणून ते सहजपणे अगदी रामदासभाई कदमांच्या मार्गदर्शनानुसार शिंदे गटाकडे गेले आणि त्यांच्या मार्फत गेल्या 2-2.5 वर्षामध्ये खरं तर खूप विकास निधी या तालुक्याला, म्हणजे विशेष करून मंडणगड तालुक्याला आला. दापोली सगळ्या विधानसभा मतदारसंघासाठीच आला, पण आम्ही मंडणगडचा विचार केला तर मंडणगडसाठी खूप निधी त्यांनी आणला. आणि त्याच दरम्यान संजय कदम मात्र पुन्हा शिवसेनेकडून उबाठाकडे गेले आणि राष्ट्रवादीकडून उबाठाकडे गेले आणि उबाठाचे उमेदवार म्हणून आता त्यांनी निवडणूक लढवत आहेत. एक प्रत्येक उमेदवाराला माझ्या मते 3 मुद्दे आहेत की जे त्या उमेदवाराला पुढे नेऊ शकतात किंवा 3 मुद्दे असे आहेत की त्या उमेदवाराला ते मागे आणू शकतात. त्यातला योगेश दादांकडचा पहिला जो मुद्दा आहे तो पारंपरिक पद्धतीनं त्यांच्याकडे राजकीय वारसा आलाय, म्हणजे रामदासभाईंच्या नंतर ते आमदार झालेत आणि कामाची धडाडी आहे, तरुण आहेत, तरुणांचा घोळका त्यांच्याबरोबर भरपूर आहे. विकास निधी देखील त्यांनी ह्या 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये भरपूर आणला आणि पुढे देखील त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे. कदाचित पुन्हा जर युतीला सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली तर मागच्या यातीतच खरं योगेश दादांना मंत्रिपद मिळणार होतं, परंतु पुढे देखील ते मिळू शकतं, ते निवडून आले तर. आणि म्हणून त्यांच्याकडे हा एक मुद्दा प्रामाणिकपणे लोक बघतायत की योगेश दादांना संधी दिली तर त्यांना चांगला हे मिळू शकेल. आणि योगेश दादा आहे ना, सर्वसाधारण कार्यकर्त्याला अगदी तन मन धन सगळं अर्पून सांभाळून आहे.
त्यामुळे या 2-3 गोष्टीचा विचार केला तर मतदार या वेळेला पुन्हा योगेशदादांना संधी देईल आणि या मतदारसंघात असलेलं मूळ शिवसेनेचं जो मतदार आहे, ज्याची धनुष्यबाण ही निशाणी आहे, ती त्यांना फायदेशीर ठरेल. संजय कदमना देखील 2-4 गोष्टींमुळे बहुमत मिळू शकतं किंवा त्यांच्या विचाराकडे लोक जाऊ शकतात. त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे की मी देखील शरद पवारांना मानणारा माणूस आहे आणि शरद पवारांच्या विचारानं जी लोकशाही आघाडी तयार झाली, त्या लोकशाही आघाडीमधून उबाठाने संजय कदम यांना संधी दिलेली आहे आणि म्हणून त्यांना संधी मिळू शकते. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीला उबाठाला मिळालेली मशाल ही जी निशाणी आहे ती आता तळागाळापर्यंत पोहोचली, कारण मागच्या वेळेला गीते साहेबांना या मतदारसंघातून, दापोली विधानसभा मतदारसंघातून लीड मिळालं आणि म्हणून ते लक्षात येतं की मशाल ही निशाणी तिथपर्यंत पोहोचली आहे आणि कदाचित त्याचा फायदा त्यांना म्हणजे संजय कदमना मिळू शकतो. आणि काही कार्यकर्ते म्हणजे ठराविक व्यक्तिगत कार्यकर्ते संजय कदमने अजूनही सांभाळून ठेवलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर त्यांना बहुमत मिळेल असं वाटतं. पण त्याचबरोबर काही मायनस किंवा मागे नेण्याचे पण काही मुद्दे आहेत. त्यातले योगेश कदमांच्या बाबतीतला जो मुद्दा आहे तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे मुस्लिम मतदारांना नको असलेल्या भाजपच्या युतीमध्ये योगेशदादा गेलेत आणि त्यामुळे थोडासा नेरेटिव्ह प्रचार सुरू आहे. उबाटाची निशाणी जी मगाशी मी म्हटलं तशी मशाल लोकांपर्यंत पोहोचली. धनुष्यबाण ही निशाणी जरी जुनी असली तरी आत्ताच्या लेटेस्ट किंवा आत्ता जी निशाणी उबाठाला मिळाली त्याचा परिणाम होऊ शकतो. संजय कदमांच्या बाबतीत देखील आहे की त्यांनी आज माणूस विचार करतो की विचारधारा बदलली तर माणसाची आचरण बदलतं आणि म्हणून संजय कदम एकदा पहिले शिवसेनेत होते, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीने सुनील तटकरेंनी ताकद दिली आणि ते मग आमदार झाले. पण पुन्हा राष्ट्रवादीशी त्यांचं जमेना लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला, म्हणून त्यांनी पुन्हा उबाठामध्ये प्रवेश केला. म्हणजे आताच्या ह्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी 3 वेळा पक्ष बदल केला. हा लोकांना काही रुचलेला नाही. तुम्हाला संजय कदमना व्यक्तिगत मानणारे लोक खूप होते, पण त्यांच्या ह्या धरसोड वृत्तीमुळे कदाचित त्यांच्या मतांवर परिणाम होऊ शकतो. सगळ्यात महत्वाचा संजय कदमांचा आणखीन एक दुर्गुण आहे, म्हणजे माझ्या बाबतीत नसेल पण बऱ्याच जणांच्या बाबतीत आहे, तो ऐकायला मिळतो की ते सगळ्यांना कमी लेखतात. की अगदी 4 चौघामध्ये एखाद्याची विनोद बुद्धी न का होईना पण विनोदात्मक त्याच्या व्यक्तिगत काही गोष्टी चव्हाट्यावर आणणं किंवा त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त करणं, हा जो त्यांचा टीका करण्याचा जो प्रकार आहे, त्यामुळे बरेच कार्यकर्ते संजय रावांपासून आता दुरावायला लागलेत. तिसरी गोष्ट, संजय कदमांकडे खरं तर ठोस विकासाचा काही कार्यक्रम दिसत नाही. कारण जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष होते तेव्हापासून ते कॉन्ट्रॅक्टर आहेत. नळपाणी योजनेमध्ये काय झालं, आमच्याकडे काय झालं, नंतर भाई जगतापांबरोबर नगरपंचायतमध्ये काय झालं हे सगळ्यांना ज्ञात आहे. मंडणगडच्या नगरपंचायतमध्ये देखील काय झालं हे सगळ्यांना ज्ञात आहे आणि म्हणून त्याचाही परिणाम कदाचित संजय कदमांना भोगावा लागू शकतो. आपण हे सगळ्या गोष्टींचा 3 उमेदवारांचा विचार करू. 3च उमेदवार आता आहेत, त्याच्यामध्ये संजय कदम, योगेश कदम आणि मनसेने पाठिंबा दिलेला असा आमचा संतोष अबगुल हा सामाजिक लेवलला काही मतं घेईल आणि मगाशी मी सांगितलं तसं कदाचित रिक्षा निशाणी घेऊन ज्यावेळेला धाडवे लढले त्यावेळेला जो परिणाम झाला तर त्याचा फायदा निश्चितपणानं संजय कदमना मिळेल आणि म्हणून संतोष अबगुल किती मतं खातील त्याच्यावरती ह्या दोघांचा निकाल अवलंबून आहे. तालुक्याचा किंवा विधानसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाला विकासात्मक दृष्ट्या तर आपल्याकडे ठोस उत्पन्न असं काही नाही आणि म्हणून मंडणगड सारख्या दुर्गम भागामध्ये खरं तर बेरोजगारी एवढी आहे, तिथं औद्योगिक वसाहत आहे पण त्यालाही विरोध असतो, सहकारी तत्वावरची आहे. नवीन औद्योगिक वसाहत आता मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे, ती होईल पण ती होणं अत्यंत गरजेचं आहे. आपण मंडणगड आणि दापोलीचाच मी विचार करतो कारण खेडमधला थोडासाच पोर्शन आमच्याकडे आहे आणि तो खेड विकसित भाग आहे.
दापोली सुद्धा तसा विकसित भाग आहे, पण ह्या दोन मंडणगड आणि दापोली तालुक्यामध्ये पर्यटनाला खूप वाव आहे. ह्या पर्यटनाच्या माध्यमातून बेरोजगारी कमी करता येईल आणि रोजगार निर्मिती करता येईल. पण दुर्दैव आहे, कुठलंही सरकार आलं तर ह्या पर्यटनाच्या विकासासाठी कुठल्याही प्रकारचा निधी किंवा कुठल्याही प्रकारची योजना नाही. मी पर्यटनावर गेली 15 वर्ष काम करतोय आणि आपल्याकडे हाऊसबोट साठी आम्ही प्रस्ताव दिला, पण हाऊसबोटच्या संदर्भात कोणतीही योजना शासनाकडे नाही. म्हणजे केरळच्या धर्तीवर जर आपण बॅकवॉटरमध्ये बाणकोटच्या खाडीत, दापोलीच्या दाभोळ खाडीमध्ये बॅकवॉटरमध्ये आपण जर हाऊसबोट चालवल्या तर खूप मोठ्या प्रमाणात चालतील, पण त्या चालवण्यासाठी नियम निकष असं शासनाचं कोणत्याही प्रकारचं धोरण नाही. ते पर्यटन विभागाला मी 3-4 वेळा सांगितलं, रत्नसिंधू योजनेतून ह्याची मला बोट द्यायला मंजूर करायला करू म्हणाले, पण त्यांच्याकडे पॉलिसीच नाही. म्हणजे काय नियम असावेत, काय कायदा करायला पाहिजे, ह्याचं काय धोरणच नाही. पर्यटन वाढवायचं असेल तर आपल्याकडे दुर्ग पर्यटन आहे, तुमचं जलपर्यटन आहे. आता दापोलीला मुरुड सारखं गाव आपण जागतिक पातळीवरती त्याला जागतिक दर्जा मिळाला पर्यटन केंद्राचा, पण त्या मुरुडमध्ये जायचं असेल तर संध्याकाळी आपण गेलो तर एकच गाडी जेमतेम जाते. दुसरी गाडी आली तर त्या पर्यटकाला मागे पुढे करावं लागतं. आणि आता असं गाव इंटरनॅशनल लेवलला जागतिक पातळीवरती पर्यटनाचा दर्जा मिळवून गेलंय, आणि जर इंटरनॅशनल लेवलला पर्यटक इकडे यायला लागला तर त्याची काय सोय सुविधा काहीच नाही. म्हणजे खरं तर सार्वजनिक स्वच्छालय हे नाही, शौचालय नाही, कोणत्याही प्रकारची वाहतुकीची चांगली व्यवस्था नाही, आणि त्यासाठी शासनाने निधी दिला पाहिजे. ह्या कॉमन गोष्टी ज्या आहेत त्या शासनाने केल्या पाहिजे. त्यासाठी आमदारांनी खरं धगडायला पाहिजे. आपण नुसते बारशी, पूजा, पाचव्या आणि गल्लीबोळातला साकव, छोटासा रस्ता, आणि हे आता काही आमदारांचं काम नाही. त्यासाठी जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत आहे. पण एखादा मोठा प्रकल्प म्हणजे अट्रॅक्टिव्ह पॉईंट किंवा अट्रॅक्टिव्ह एखादा विषय जर आपल्या तालुक्यामध्ये आला, म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी जर तुम्ही घेतलं तर अगदी धार्मिक लेवलला सुद्धा काही गोष्टी होत आहेत. म्हणजे शेगावला गेलात तर शेगावचं गजानन महाराजांचं मंदिर असेल, शनी शिंगणापूरला त्यांचं शनी शिंगणापूरचं पर्यटन स्थळ असेल, अशा प्रकारचं एखादं आपल्या दापोली तालुक्यातलं पर्यटन स्थळ जर विकसित झालं आणि पर्यटक आला तर निश्चितपणाने या ठिकाणी रोजगार निर्मिती होईल. ह्या दृष्टीनं आमदारांनी विचार केला पाहिजे, त्यावर अभ्यास केला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. दुसरा एक मुद्दा असा आहे की मंडणगडला पाण्याचा तुटवडा आहे असं लोक म्हणतात, मला नाही कधी अनुभवलं. पाणी भरपूर आहे पण त्याचं नियोजन नाही. आपल्या तालुक्यामध्ये मंडणगडमध्ये 3 धरणांचे प्रस्ताव झाले. त्याच्यामध्ये पनळी आहे, माप्रळ पनळी, आमचं आता तिकडे गोठ्याच्या साईडला एक धरण होते ते, आणि सुरुवातीचं आमचं पंढेरीचं, अशी 3-4 धरणांसाठी तरतूद झाली. काम तिड्याला धरण झालं असे, म्हणजे आमचे तटकरे साहेब मंत्री असताना. पण ह्या सगळ्यासाठी पुढे निधी नाही किंवा त्याचं नियोजन नाही, आणि मग तात्पुरती भिंत बांधायची, थोडंसं पाणी अडवायचं, हे काय. पण ती जर 4 धरणं झाली तर मंडणगड सारख्या डोंगरावरती पाणी येईल, आणि मग औद्योगिक विकास व्हायला किंवा त्या पाण्यावर आधारित विविध व्यवसाय करायला, शेती उद्योग करायला तरुणांना संधी मिळेल. आणि म्हणून ह्या जलसिंचन योजनेच्या संदर्भात, सिंचन योजनेच्या संदर्भात देखील आपल्या धरणांसाठी निधी आणणं हे खरं आमदारांचं काम आहे. म्हणजे मी मग सांगितलं तसं पर्यटनावर काम करायला पाहिजे, औद्योगिक विकास केला पाहिजे, त्याचबरोबर सिंचनावर काम केलं पाहिजे. तर आमदारांनी आता ह्या बारीक सारीक गोष्टीत लक्ष न देता, त्यासाठी आपले सगळ्या पक्षांचे स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते असतात, त्याला पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, त्या पातळीवर काम होत असतं. पण ठोस कार्यक्रम राबवायचा असेल तर ह्या 3 गोष्टीवरती येणाऱ्या आमदारांनी काम करायला हवं.